तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्या विषयाचे नाव आहे गुप्त उपवास. चला तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, शास्त्र भाग आहे मत्तई अध्याय 6 आणि वचन आहे 16 ते 18 पर्यंत. तर मी वाचीन, सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचे आहे. आणि हेडलाईन आहे काय, गुप्त उपवास. 16 वचन मी वाचतो. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा डोंग्यासारखे मलानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. या ठिकाणी काय सांगितलंय की तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा काय करू नका, डोंग्यासारखे मलानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. म्हणजे आपले तोंड काय करतात, उतरवतात किंवा वाईटच करतात, एकदम निराशसारखे, आणि काय करतात, अलगच काय तोंड करतात. म्हणजे लोकांना दिसावे म्हणून काय करतात, ते उपवास करतात असं या ठिकाणी सांगितले आहे. परंतु काय सांगितलं आहे, तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तर आपण वचन 17 वाचू. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु. या ठिकाणी काय सांगितलंय, काय तू तर जेव्हा उपवास करतोस तेव्हा काय कर, आपल्या डोक्याला काय कर, तेल लाव आणि तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझ्या गुप्तदशी पिता तुला फळ देईल. या ठिकाणी काय सांगितलंय की अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे काय करू नये, लोकांना दिसू नये, तर काय तुझ्या गुप्तदशी पित्याला दिसावे, म्हणजे तुझ्या गुप्तदशी पिता तुला काय देईल, त्याचे प्रतिफळ देईल. तर मित्रांनो, आपण काय गुप्त उपवास कसा करायचा आहे याविषयी आपण शिकलो. गुप्त उपवास कसा करायचा आहे की आपण काय करायचं आहे, आपलं तोंड धुवायचं आहे, आपल्या डोक्याला काय करायचं आहे, तेल लावायचे आहे, आणि काय करायचं आहे, लोकांना काय समजू नये की आपण काय करत आहेत, उपवास करत आहेत. कारण आपण पुढे पाहिजे की काही लोक काय करतात, उपवास करतात, ते काय करतात, लोकांना दिसावे म्हणून उपवास करतात, आपले तोंड काय करतात, उतरवून असतात, आणि एकदम काय कमजोर सारखं दाखवण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. परंतु आपल्याला काय सांगितलं की देवानी, तू जेव्हा उपवास करतोस तेव्हा काय कर, आपल्या डोक्याला काय कर, तेल लाव आणि आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करत आहेत हे लोकांनी नव्हे तर काय तुझ्या गुप्तदशी पित्याला काय करावे, दिसावे, आणि तुझ्या गुप्तदशी पित्याने तुला काय द्यावे, त्याचे प्रतिफळ द्यावे. तर असा करतो मित्रांनो, तुम्हाला वचन समजले असेल आणि आजचा विषय समजले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर एक तुम्हाला काही शिकायला भेटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनल प्रदीप दळवीमध्ये तर सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनल प्रदीप दळवी, आणि जी बाजूला घंटा आहे ती पण वाजवा. अशाने मी जो व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करेन तो प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर नमस्कार.